नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत जयंती उत्सव साजरा करण्यासाठी. आपल्या बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 63च्या वतीने आपल्या चिंचपोकळीमध्ये गेले अनेक वर्ष हा जयंती उत्सव साजरा केला जातो. तसा तो ह्याही वर्षी करण्यात येणार आहे. तर चला तर मग जाऊया आता आपण जयंती उत्सव साजरे करण्यासाठी आपल्या बिल्डिंगमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडला तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्सव आपण साजरा करतोय. या कामाची सुरुवात ही आता आपण इथे बघतोय की आमची महिला सदस्य आहेत, जे या ठिकाणी लाडू आणि वेफर हे पॅकिंग करण्याचं काम करत आहेत, जेणेकरून जयंती दिवशी येणाऱ्या सर्व पाहुण्यांकरिता हे आपण छोटासा स्नॅक्स देत असतो. आणि ह्या कामांमध्ये आमच्या ह्या सर्व महिला सदस्यांचा सहभाग असतो. तर या ठिकाणी आपले वेफर्सचे पाकिटं ही भरून झालेली आहेत. त्यानंतर आता इथे आपण बघतोय की ही सरिता मावशी होती आणि त्यानंतर तिने सांगितलं होतं आणि त्यानंतर चहा इथे मागवण्यात आला. आता आपण भेटलो आहोत संध्याकाळी आणि ते सुंदर असा गेट सजवलं आहे. त्याचबरोबर आमच्या माऊली बिल्डिंगला सुद्धा लायटिंग अशी सुंदर केली. हे आहेत आमचे सेक्रेटरी आणि उपसेक्रेटरी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या 9व्या माळ्याच्या गच्चीवरती आणि इथे येऊन आपण आता थोड्याच वेळात फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. ती आम्ही आज साजरी करतोय. त्यासाठी आम्ही फटाके वाजवायला आलोय टेरेसवर. आणि हे फटाके इथे आपण बघू शकतो की हा फटाके आपण लावलेले आहेत आणि फटाके वाजवण्याच्या खाली आपण केक पण कापणार आहोत. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. Guys, come on! It's Ambedkar Jayanti! Yay! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता आम्ही पण केक खातोय. आम्हाला भेटलाय छोटीशी तुकडी, तर बघूया, टेस्ट करूया. मस्त केक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय भीम व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय की आपल्या मजल्यावरती आपण डॉक्टर श्रुती कदम व बबन आरेकर म्हणजे आरेकर मामा यांच्यासोबत आपण इथे ही छोटीशी पूजा करत आहोत. आणि यांनी या ठिकाणी पूजा करून आपण मग आपल्या खाली असलेल्या मुख्य कार्यक्रमाला जाणार आहोत. जयंती उत्सवाची सुरुवात ही प्रथमतः दीपप्रज्वलनानं झाली. श्री बबन आरेकर यांनी हे दीपप्रज्वलन केलं. त्यानंतर आमच्या डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री विलास वांगणकर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच भगवान बुद्धाच्या प्रतिमेस सुद्धा पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमच्या माऊली बिल्डिंगचे सेक्रेटरी अशोक पाटील यांनी सुद्धा महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. खूपच सुंदररित्या रत्नदीप जाधव यांनी बुद्धवंदना घेतली आणि वातावरण हे बुद्धमय झालं. यानंतर श्री बाबा नारेकर यांनी बाबासाहेबांविषयी आणि आपल्या धर्माविषयी काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं. यानंतर इथे जमलेल्या सर्व आपल्या बांधवांकरिता आपण जे पॅकेट्स केले होते त्याचं वाटप सुद्धा करण्यात आलं. तर मित्रांनो, आपण ही खीर पाहतोय ती आपणच दिलेली आहे, म्हणजेच अमर शशिकांत जाधव यांच्याकडून तसेच सुशांत शशिकांत जाधव यांच्याकडून ही खीर देण्यात येते. आमचे आजोबा B.A. जाधव हे आपल्या शाखा क्रमांक 63चे माजी सेक्रेटरी होते. त्यांचे विचार व त्यांचे आदर्श घेऊनच आम्ही हा खिरीचा वाटप या ठिकाणी करत असतो आणि एक छोटासा हातभार या आपल्या उत्सवामध्ये आम्ही देत असतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी वंदन केलं. त्यानंतर आमचे बंधू उपसेक्रेटरी आमचे समीर जाधव यांच्या समवेत एक छानसा असा इथे फोटोसुद्धा काढण्यात आला. तर आता आपण ही खीर टेस्टिंग करतोय जी आजची स्पेशल आहे, जी मीच दिली. मस्तच आहे आणि इथे असलेल्या सर्वांना ती आवडली. आपण दाखवू शकतात आमचे सगळे बांधव भगिनी वहिनी या सगळ्या ठिकाणी आमचे देणगीदार पण आहेत. देणगीदार दाखव, हे आमचे देणगीदार आहेत. यानंतर आमच्या पंचायतीच्या वतीने इमारतीमधील महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आपण आता इथे पाहतोय की आमच्या इमारतीमधील आमच्या सदस्य महिला ह्या सर्व ह्या ठिकाणी या खेळाचा आनंद घेताना आपण पाहतोय. कार्यक्रमाचा पहिला नंबर शाखा क्रमांक 63 तर्फे आभार आहे. डॉक्टर श्रुती कदम यांनी विजयी स्पर्धकांची नावं लिहून घेतल्यानंतर आम्ही आता आलो आहोत सोमननगर इथे. श्रावस्ती गृहनिर्माण संस्था आहे, तिथे आपण आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आता मावशी पण मागून दिसते.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्रावस्ती सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच आपल्या सोमन नगरजवळ आपण आलेलो आहोत आणि इथे आपण ह्या जयंती उत्सवाला भेट दिली. तर इथे आपल्याला भेटले हे आपले कदम काका. त्यांनी आपल्याला दाखवलं की ह्या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि तर हे मागे आपण बघतोय भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि हे सुंदर सजावट केली आहे ते आपले मित्र सतीश पवार यांनी केलं. त्यानंतर इथे आम्हाला आमची तोळसोळकर भावकी भेटली आणि त्याचबरोबर ह्या महिला सदस्यांनी आम्हाला इथे थंडा त्याचबरोबर वेफर व लाडू देण्यात आला व त्यांच्या महिला सदस्यांनी आमच्या महिला सदस्यांचं हळदी कुंकू लावून या ठिकाणी स्वागत केलं. यानंतर श्रावस्ती गृहनिर्माण संस्थेच्या महिला सदस्यांनी येऊन आपल्या जयंती उत्सवात भेट दिली. मित्रांनो, हा जयंती उत्सव आपण केवळ 14 खोल्यांच्या वर्गणीतून करत असतो. अशा वेळी आपल्याला ह्या देणगीदारांची मदत होत असते. पंचायत समिती शाखा क्रमांक 63च्या वतीने खूप खूप आभार. 135व्या जयंतीनिमित्त आपण भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा ठेवला आणि हा ऑर्केस्ट्रा आपल्याला उपलब्ध करून दिलाय आमचे मित्र श्री संदीप हरियान व सुरेश यांनी. विद्युताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा. 3 दुबळ्यांना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी लावली. हो त्यानं माणसाला माणुसकी लावली. हो त्यानं माणसाला माणुसकी लावली. हो त्यानं माणसाला माणुसकी लावली. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा. 3 दुबळ्यांना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी लावली. हो त्यानं माणसाला माणुसकी लावली. हो त्यानं माणसाला माणुसकी लावली. माझ्या संघाव्या कथा समाज सुधारला, किती माझ्या संघाव्या कथा समाज सुधारला. किती माझ्या संघाव्या कथा समाज सुधारला, किती माझ्या संघाव्या कथा समाज सुधारला. दुष्काळाला
गाण्याशिवाय आंबेडकर जयंती उत्सव साजरीच होऊ शकत नाही असं म्हणणं हे काही वावगं ठरणार नाही. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. भीमाई माता रसूल होता, हर्षित झाले रामजी पिता, हर्षित झाले रामजी पिता. धन्य झाली कुळी सकपा, हो धन्य झाली कुळी सकपा, कुळी सकपा. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे. महू गावात है वारे वाहे, महू गावात है वारे वाहे. ठेंगणा माझे आवा, हो ठेंगणा माझे आवा, माझे आवा. जन्मस आले भीमबाळ, हो जन्मस आले भीमबाळ. सोन्या मोदकी दिया कर, बाबासाहेब आंबेडकर. हृदयाचा कीर्ती थांब, हृदयाचा कीर्ती थांब. काय खुलून दिसते राम, काय खुलून दिसते राम, या कमानीवरती राम. काय खुलून दिसते राम, या कमानीवरती राम. हा ऑर्केस्ट्रा आमच्या सर्व महिला भगिनींना आवडला व त्या कार्यक्रम खऱ्या अर्थानं एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहेत. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुम विररमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुम विररमान, कुंकुला विररमान, कुंकुला विररमान, कुंकुला विररमान, कुंकुला विररमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुम हा बहारदार गीतांचा कार्यक्रम ऐकून आमचे सदस्य रत्नदीप जाधव यांना सुद्धा गाणं म्हणावंसं वाटलं. हे वन्स फॉर राजेशाही सुद्धा भूताचं रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुद्धा भूताचं रोजच राही. ज्याचा जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. होईल का सांगा पुढारी, होईल का सांगा पुढारी, होईल का सांगा पुढारी, होईल का सांगा पुढारी, होईल का. मित्रांनो, आम्ही विविध कार्यक्रम गाण्यांचे ठेवत असतो, पण ह्या ऑर्केस्ट्राने आमच्या सर्व महिलांना आपल्या तालावरती थिरकण्यासाठी भाग पाडलं
आणि संपूर्ण कार्यक्रम आमच्या सर्व महिलांनी अगदी शेवटपर्यंत पाहिला आणि ह्यातच ह्या कार्यक्रमाचं सक्सेस आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी मला माझ्या विनंतीस मान देऊन अत्यंत कमी वेळात आम्हाला अरेंज करून दिला असे आमचे मित्र श्री संदीप हरियाण यांचे खूप खूप आभार. यांनी हा खूप सुंदर असा कार्यक्रम आम्हाला आयोजित करून दिला. या कलाकारांशी मी संवादसुद्धा साधला की तुम्ही इथे सादर केलेला कार्यक्रम हा खरंच खूप सुंदर होता व त्यांना त्यांच्या कामाची पोचपावतीसुद्धा दिली. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करून शेअर करा. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये.